नमस्कार मित्रांनो, वनरक्षक भरतीबद्दल एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो. बघा, माहितीच्या अधिकारांतर्गत मार्च 2024 अखेरपर्यंत जी मंजूर आणि रिक्त पदांची माहिती आहे याबद्दल एक अहवाल आपल्या समोर आलेला आहे. बघा, यामध्ये दिलेलं आहे राज्यातील एकूण मंजूर व भरलेली व रिक्त पदे मार्च 2024 अखेर. तर बघा, गट क आणि अनुक्रमांक गटसवर्ग मंजूर पदे, भरलेली पदे, रिक्त पदे अशा प्रकारच्या कॉलम आहे. ते सविस्तर बघू मित्रांनो. बघा, शासन निर्णय महसूल व वन विभाग क्रमांक FSST 6/22 प्रकरण 120 दिनांक 3/1/23 अन्वये व्याघ्र दलातील STPF म्हणजे स्पेशल टास्क फोर्स असते वनरक्षकची, आणि त्याबद्दल संवर्गात समायोजित करण्यात आलेली असल्याने वनरक्षक संवर्गामध्ये 9,677 आणि 108 अशी 9,785 पदे दर्शवण्यात आलेली आहे. ज्यामध्ये एकूण भरलेली पदे आहे 8,101 आणि सरळ सेवा जे आगामी काळात भरती निघू शकते वनरक्षकची त्यामध्ये 1,684 ही पदे एकूण रिक्त पदे आहेत 31 मार्चपर्यंत 2024पर्यंतची. तर मित्रांनो, येत्या काळात आगामी काळामध्ये नक्कीच मोठी मेगा भरती होऊ शकते वनरक्षक खात्यामध्ये. त्या संदर्भात देखील एक प्रधान वनसंरक्षक जे नागपूर वनबल प्रमुख आहे या ठिकाणी त्यांची एक मीटिंग आयोजित केलेली आहे, ज्यामध्ये विविध पदे यामध्ये एक अधिकारी प्रवर्ग नेमलेला आहे आणि त्यामार्फत एक मीटिंग आहे संपूर्ण राज्यातील वनबल प्रमुखांची. आणि त्यामध्ये नक्कीच कळेल की वनसेवक व वनभरतीबद्दल, कारण की मुख्यमंत्री यांनी 1.5 लाख पदे भरण्याबाबत शासनाला 100 दिवसाचा जो आराखडा तयार केलेला आहे त्यामध्ये नक्कीच पोलीस भरती, वनरक्षक, वनसेवक आणि इतर सरळ सेवा भरतीबद्दल नक्कीच आपल्याला बातमी बघायला मिळेल. तर चला मित्रांनो, बघूया आगामी काळात वनरक्षकची मोठी भरती होऊ शकते. तर बघा, यामध्ये दिलेल्या माहिती अधिकार अधिनियम 2000 देण्यात आलेली माहितीच्या साक्षांकित सत्याप्रत जन माहिती अधिकारी तथा कार्यालय अधीक्षक कक्ष 1 प्रधान वनसंरक्षक महाराष्ट्र राज्य नागपूर यांचे कार्यालय. तर बघा मित्रांनो, नागपूर कार्यालयामार्फत हा माहितीचा अधिकार मागवण्यात आलेला होता आणि यामध्ये सरळ पदे दिलेली आहेत. बघा, सरळ सेवा 8,101 आणि रिक्त पदे आहे 1,684. तर अशा प्रकारची अपडेट आहे मित्रांनो. जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा आणि लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद.